सुख पाहता जवा पाडे, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, धरे धरे आठवण माने संतांचे वचन, नेले रात्री नेते अर्धे, बाळपण जरा व्याधे, धरे धरे आठवण माने संतांचे वचन, तुका म्हणे पुढा घाणा जुंती जैशी मुढा, धरे धरे आठवण मानी संतांचे वचन, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदावम जगृत पाणी मंडनम मंडन, तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम, सदैव धवलासं विठ्ठलं चिंतयामि, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचे प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचे गतीचा विस्तारू, गृपदाने गतीचा जयांचे केले स्मरण होय सकाळ विद्याच्या अधिकरण ते चोंदेश्वरचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दया करुणा करा दया दया, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरे, करुणा करा दया, करुणा करा दया, तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दया, हा 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 हा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी, करुणा करा दया, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, धरे धरे आठवण माने संतांचे वचन, विठ्ठल विठ्ठल, टाळी वाजवा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, टाळी वाजवा, विठ्ठल विठ्ठला विठ्ठला
विठ्ठल 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 कुंडली कवरले हरी ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज बोलो रे भाई सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे धरे धरे आठवण माने संतांचे वचन प्रस्तुत कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत संत सम्राट शिंदे महाराष्ट्र भूषण हिंदू हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबारेंचा चार चरणाचा बहुतेकांच्या पाठांतरातील सुंदर असा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 29वे त्यातील 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामाराकडे आलेली आहे. 29 वर्ष झाले हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि अजून मंडप रिकामाच आहे. गावासाठी एक आनंदाची बातमी सांगतो डोपे गुरुजी. शिरशी गावातील सर्व भाविक भक्तांना कळवण्यात आनंद वाटतो की थंडी जास्त असल्यामुळे शाली आणि स्वेटर वाटप होणार आहेत. तरी गावातील सर्व भाविक भक्तांनी मंदिरात येण्याची कृपा करावी. लोक म्हणतात वाटप नको काहीच नको आम्हाला तुझी नाटकं माहिती आहेत. या जगात कुठंतरी सत्य परमार्थ चालू आहे म्हणून हे जग व्यवस्थित आहे. असो कमी संख्या कीर्तनाला असल्यानंतरच कीर्तनाला आनंद येतो का. आडतीला जेवढा माल कमी तेवढा भाव जास्त. थोडेच असावे पण ओरिजिनल ऐकणारे असावे. विठ्ठला 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 विठ्ठला. 83,99,999 जन्म झाल्यानंतर मग याचा नंबर लागला. आकडा नीट लक्षात ठेवा. आकडा मटक्याचा नाही, जन्म मरणाचा आकडा. एवढे आकडेवारी संपल्यानंतर मग लागे वारा मानवाचा. ही अवस्था आपली आहे. किती उदाहरणं सांगू तुम्हाला. एक जण इथं लातूरमध्ये गेला. दुकानदाराला म्हणलं छत्री आहे का. म्हणले आहे ना. केवढ्याला. 200 रुपये. दुकानदार ते गिराईक म्हणलं एवढ्या महाग. 100 रुपयाला द्या. दुकानदार म्हणला घ्या. गिराईक म्हणलं गॅरंटी गॅरंटी. दुकानदार म्हणलं गॅरंटी. 200 वर्ष छत्रीला काहीच होत नाही. फक्त 2 अटी आहेत. कोणत्या. उन्हात न्यायचं नाही पावसात भिजू द्यायचं नाही. मग देवाऱ्यावर ठेवायला न्यायची छत्री. तसं माणसाच्या जन्माला आला दड शेताकडेही नाही दड सप्त्याकडेही नाही. तर कौवारे म्हणतात काय थोरपण जाळावे ते. तुका म्हणे येथे भजन प्रमाण. तुका म्हणे येथे भजन प्रमाण. काय थोरपण जाळावे ते. मानव देहामध्ये आला पण कसं जगावं हे जर नाही कळलं तर अख्खा व्यर्थ जातो महाराज. जीवन त्याचं व्यर्थ जातं. कारण आंधळ्या माणसाच्या हातात कावळा सापडावा त्याप्रमाणे आपल्याला हा देह प्राप्त झालेला आहे. आणि आता माझी खंडी देहने हंते रे. आता माझी खंडी देहने हंते रे. आता माझी खंडी आता माझी खंडी देहने हंते रे.
असे गायक आणि असे वाजवणारे असल्यावर कोणी सांगितलं 10ला संपवायचं कीर्तन म्हणा? हं? सप्त्यातलं इथलं माझं पहिलंच कीर्तन आहे. त्याच्यामुळे आजचं कीर्तन ठीक 3-3:30 वाजता सुटेल. तुम्ही म्हणताल उद्या तुला कुठं नसल. लोकाला काय घेणार? लवकर संपलं का लोक म्हणते त्याचं पाठ केलेलं संपलं असेल. उशिरा संपलं का उद्या त्याला कुठं नसल. एवढ्यानंच काय गुत्त घेतलेला आहे. एक सांगू, भगवंताची सेवा करायची, थोडी सेवा करा पण ती मनापासून करा. काय वरचा मेकअप भरपूर चांगला आहे, फेटा आहे, दत्राच्या निऱ्या चांगल्या आहेत, शर्ट चांगला आहे, इस्त्री नाही केलं तर त्या पर्टाला शिव्या देत आहे. व्यवस्थित कर, व्यवस्थित कर, पाणी मारून इस्त्री कर. अरे सगळं सांगतं, पण मधून जर तू शुद्ध नसेल, बाहेरून भरपूर चांगले कपडे घातले, ते नाही निर्मळ जीवन काय करील साबण. देवाला सुद्धा चांगलं घ्यायची सवय आहे. विचार करा, खराब जागा असली तर आपण बसत सुद्धा नाही. ते मंडपवाल्याला म्हणतो हे इथं मॅट टाक, म्हणले का आलेले लोक इथंही बसतील. किती व्यवस्था आहे. थंडी वाजू नये म्हणून पडदे साईडला आहेत. सगळी व्यवस्था असून सुद्धा इथं काय यावं वाटत नाही, कारण काही जणाच्या ध्यानातच नाही मला बी मारायचंय म्हणून. विठ्ठल कुंडलिका वरदे ज्ञानदेव विठाला विठाला विठाला. हो ऐका, रोज त्याच विमानात बसत होते, रोज सोबतची माणसं तीच होती, रोज पायलट तोच होता, रोजचा प्रवास त्याच्यातच होता. जर अजित पवार साहेबांना जर कळालं असता आज माझा घात होणार आहे तर कशाला त्या विमानात बसले असते. तसं आपल्याला जर कळालं असतं आपला नंबर काल्याच्या आधीच लागणार आहे. बरेच जणांना वाटत असेल ना, शेजारची एखादी मावशी जर शेजारच्याला म्हणत असेल अगं चल कीर्तनाला चल, ते शेजारची म्हणली असेल आज तर 3रा दिवस आहे की, अजून आहे की 4-5 दिवस, इकडे येताव का काल्याला आडवं येताव काय गॅरंटी. म्हणून तरी संतांनी सांगितलेत, करावी तातडी परमार्थाचे, करावे तातडी परमार्थाचे, करावी संत समाज में धरावी आवडी, करावी तातडी, करावी तातडी परमार्थ. संत समाज आवडी संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. म्हणून तरी परमार्थ फास्ट करा. आता हे लेकरांची वय आहेत का? आता हे लहान लहान लेकरं सगळे गावातलेच आहेत ना? सगळे गावातले. एकदा टाळ्या वाजव बरं लेकरासाठी जोरात. जरा पडू द्या हातावर माती जोरात. अरे आपल्या लेकराचं कौतुक आपणच केलं पाहिजे. एक सांगू का, ही लेकरं गरीबाचे आहेत का श्रीमंताची हे मला माहिती नाही. या लेकराच्या घरावर स्लॅब आहे का पत्रे आहेत हेही मला माहिती नाही. पण ही लेकरं एवढी श्रीमंत आहेत, 80 वर्षाचा म्हातारा सुद्धा या लेकरांच्या पाया पडतो. ही या लेकराची श्रीमंती आहे महाराज. एवढ्या वयात टाळ घेतात ते. काही जणांचे आता 29 वर्ष चालू आहे ना, 29 वर्षात काही जण गावातले मेले असतील पण अजून सप्त्याकडे आले नाही. काही जणाला लक्षातच नाहीये. अरे खूप बरे म्हणतात, काय जाब देती यमदूता. तुला शिर्षीमध्ये पाठवलं होतं ना. पातके करिता पुढे आहे पुसदा, पातके करिता पुढे आहे पुसदा, काय जाब देता तू, काय जाब देता तू, काय जाब देता वाटतं ना तुला. मग कर्म करत असताना थोडा विचार कर. काय पूजनीय गाथा मूर्ती गुरुवारी रामभाऊ महाराज राऊत बाबांचं वाक्य आहे. बाबा नेहमी सांगतात की
बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोलावं. म्हणून म्हणून वागताना सुद्धा, कर्म करत असताना सुद्धा कर्म करून मग विचार करायचं नाही मी हे करायला नको होतं. अगोदर विचार करून मग ते कर्म करायला पाहिजे. म्हणजे काही काही जे कर्म आपण वाईट करतो, एक सांगू, वाईटाच्या संगीत ते कबीर महाराजांचं एक पद आहे बघा, सज्जन से सज्जन मिला तो हवे दो दो बात और गदे से गदा मिले तो खावे दो दो लात. सज्जनाच्या संगतीत राहाल तर माणसं त्याच्याकडं कसलाही संशय घेणार नाहीत. पण माळकरी पोराच्या सोबत जर राहिला तर माणसं म्हणतात हा कुठं गेलतं, अरे कुठंही जाऊ दे पण पोरग चांगलं आहे सोबत, काय शंका घ्यायची गरज नाही. कारण याच्यावर आहे. मी नेहमी सांगतो, काही मुलं सामान्य घराण्यात जन्माला येतात, साध्या घरात, आणि त्या घराचं नाव मोठं करतात. आणि काही मुलं चांगल्या घराण्यात जन्माला येतात, त्या घराचं नावच घालवून टाकतात. म्हणून अगोदर त्याचा विचार करावा, संगत कोणाची करावी. संगत हो, ज्ञानोबाऱ्यांच्या सोहळ्यामध्ये तो अश्व असतो, तो घोडा असतो. महाराष्ट्रात असा एकही महाराज नाही लाईन लावून पाया पडली तरी किती मोठा असू द्या, पण त्या घोड्यापेक्षा मोठा महाराज नाही. ते म्हणताल कसं काय? कारण सर्व त्यांना म्हणतात हा माऊलीचा घोडा आहे, हा तुकोबाऱ्यांचा अश्व आहे. घोड्याचा पाय जिथं पडला तिथली माती घेऊन लोक मस्तकाला लावतात. काही याच्यापेक्षा दुसरं भाग्य. ज्ञानोबाऱ्यांच्या सोहळ्यातला घोडा झालं तरी किती भाग्य आहे महाराज. पण ज्ञानोबाऱ्यांच्या सोहळ्यात ना, ज्ञानोबाऱ्यांच्या संगतीत राहायला भेटतं ना. म्हणून सर्वात महत्वाची संगत. तुम्ही म्हणताल असं कसं काय? हो, फार महत्वाचे आहे, फार. काही जणांचं वाटोळ संगतीमुळेच झालंय. विठाला पुंडलिका वरदे विठाला. हो, आपण एक करायला जातो आणि दुसरंच घडतं महाराज. किती उदाहरणं सांगू तुम्हाला. आपण एक करायला जातो आणि दुसरं घडतं. एक जण शहरामध्ये गेला, लातूरसारख्या शहरात, आणि गेल्यानंतर त्याला राहायला रूम नको, काहीच नको. कोण जागा देईल? अनोळखी व्यक्तीला. त्याने एक विचार केला. समोरून एक मावशी येत होती आणि तिच्याजवळ होती छत्री. त्या माणसाने विचार केला तिची छत्री घेऊन आपण पळावं, म्हणजे पोलीस आपल्याला पकडतील, आपल्याला मध्ये टाकतील, म्हणजे रात्रभर पावसापासून सुटका. त्यानं केलंही विचार. ते पळत पळत गेलं, त्या मावशीची छत्री घेतलं, आता पळून जाणार. तेवढ्यात ती मावशी म्हणली तुमची आहे का, घेऊन जावा, मी बी दुसऱ्याचीच आणली होती. अरे त्याने विचार एक केला होता पण घडलं दुसरं. तसंच आहे. काही जण ठरवतात असं वागायचं, असं वागायचं, असं वागायचं, पण त्याच्यात विघ्नही येण्याची शक्यता आहे. मग विघ्न येऊ नये म्हणून याच्यासाठी बरेच साधनं संत महात्म्यांनी सांगितलेले आहेत. त्याच्यात सर्वात महत्वाचं साधन संतांनी सांगितलेले आहेत, भगवंताचं नामस्मरण हे सर्वात मोठं साधन आहे. कारण घे माझे वाचे तुकोबार आहे सांगत असताना अगोदर दुसऱ्याला नाही सांगितले, या 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 तुम्हाला मी कीर्तन सांगतो, साधना सांगतो, नाही अगोदर याला वळण लावलं. घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे, तुम्ही घ्या रे डोळे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मना तेथे धाव घे राहे विठोबाच्या पायी, तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. अगोदर इंद्रियाला स्वतःच्या सांगितले आणि मग लोकाला म्हणू लागले सांगतो तुम्हाशी भजारे. कारण तुका म्हणे चाकोनी सांगे माझा अनुभव आहे अंगे, कसं काय शिवितो हरच वाटितो आणि का घ्या रे ओनकारानं भरी, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, मी स्वतः परमार्थ केलोय आणि मग इतरांना. ते तुकोबार आहे. विश्वंभर बाबापासून चालत आलेला परमार्थ आहे. पण देव मला दर्शन का देत नाही? तुकोबारांना भीती वाटू लागली. आता कसं काय दर्शन देत नाहीत? बहुतेक माझ्या साधनामध्ये कुठेतरी दोष होते म्हणून तुकोबाराय भंडारा डोंगरावर गेले. भंडारा डोंगरावर तुकोबाराय साधना करू लागले. देवा तुम्ही दर्शन दिल्याशिवाय अन्नाचा कणही घेणार नाही, पाण्याचा घोटही घेणार नाही. देव सापाच्या रूपात तुकोबारायच्या पुढे आले. उठा तुकोबाराय, मी सापाच्या रूपात तुमच्या पुढे आलोय. तुकाराम महाराज म्हणले नको,
मग शिर्षीत कुठेही निघाला तर आम्ही बघून येत आहोत. साप सर्वम खलविदम ब्रह्म, सगळ्यामध्ये देव आहे. मग सापाच्या रूपात का? मग कोणत्या रूपात पाहिजे? मला ते रूप दाखव. कोणतं? दावी रूप माझं गोपिका रमणा, ठेवू दे चरणावर. ज्या रूपानं गोपिका सुद्धा रममान झाल्या देवा, ते रूप मला दाखव. मग तुकोबारायच्या समोर पांडुरंग परमात्मा उभा टाकले. पूजेने बाबा महाराज सातारकर महाराज चाल म्हणायचे. मी म्हणण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या उतार वयामध्ये ती चाल म्हणायची, पण गोडच वाटायची. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, करते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. करकटावरी, करकटावरी, कटावरी ठेवणे या करकटावरी, कटावरी, कटावरी ठेवणे या तुळशी हार गळा काश पितांबर, तुळशी हार गळा काश पितांबर. करकटावरी, कटावरी ठेवणे या करकटावरी, कटावरी ठेवणे या तुळशी हार गळा काश पितांबर, तुळशी हार गळा काश पितांबर. एक माफी मागून बोलू का बाबा? काय या जगात किती आवाजाची जादूगार निघू द्या गुरुजी, किती आवाजाची जादूगार, पण परमपूज्य बाबा महाराज सातारकर सारखा गोड आवाज नाही. काय आवाजाची लकप होती. देवाचे द्वारे उभा क्षणभरी, तेने मुक्तीचारी साधिल्या. काय काय शेवटपर्यंत हे हल्लं नाही महाराज, हल्लं नाही, हे बदललंच नाही. आपण चांगला असताना बदललोय. 75 नसताना सुद्धा आधार कार्डावर 75 करून घेतलोय एसटी फुगट व्हावं म्हणून. अपंग नसताना सुद्धा बहिऱ्याचं सोंग काढून ते कार्ड काढलं. थोडंच थांबा, उघडं पडलंय ती बी. आजच आलं पेपरला. नाही नाही नाही, एक सांगू, या जगाच्या समोर सोंग दाखवता येईल, पण भगवंताच्या समोर सोंग नाही चालत. म्हणून घेई माझी सेवा भाव शुद्ध. तुकोबारे सुद्धा म्हणतात, देवा तुला सेवा जरी माझी घ्यायचं असेल, तुला कीर्तन ऐकायचं असेल, चांगलंच घे. म्हणून कीर्तन कसंही असो, मग त्याच्यात विनोद असो, काही असो, घेणारा काय घेतोय हे महत्वाचं आहे. लोक काय करतात, सांगितलेला विनोद तेवढाच ऐकतात, पण त्या विनोदाच्या पाठीमागचा सिद्धांत काय हे लक्षात येत नाही. मग सिद्धांत महत्वाचा आहे. तुकोबाराय देवाला जाब विचारायचे. तुकोबाराय देवाला म्हणायचे, देवा तुला एक खोड आहे. आता देवाला काय खोड असेल? माणसावाला खोड आहे. कोण कोणाच्या मुठरी चोरतय, कोण कडबे चोरतय, कोण वायरी चोरतय, कोण स्प्रिंकलरचे नवजल चोरतय, कोण कीर्तनाला आलं तर चपला चोरतय. आपल्याला खोडी आहेत, पण देवाला कोणती खोड आहे? तर कोवारे म्हणतात, देवा तुझं लागली खोडी पांडुरंगा बहुकुडी. पांडुरंगा तुला एक खोड आहे. काय? तुझ्याकडे एखादा साधक येऊ लागला की त्याला काहीतरी तू कला तरी देतो, आवाज तरी गाण्याची कला देतो, नाहीतर पोपटासारखं बोलायची कला देतो, नाहीतर वाजवण्याची कला देतो, नाहीतर एखाद्या पुढाऱ्याची भेट घालून देतो, नाहीतर एखादी बाहुली देतो खेळायला. बाहुली म्हणजे याच्यातच ते रमून जात. आणि देव, एक सांगू, इलेक्शनचं तिकीट पाहिजे, देव देऊन टाकतो. बुद्धी देणार आहे तोच आहे ना. सगळ्या बाकीच्या
त्याच्यापासून लांब करणाऱ्या वस्तू तो देऊन टाकतो. पण त्याच्या जवळ यायचं म्हणलं की थोडं तो परीक्षा तर घेणारच ना. विठाला 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 विठाला. कधी कधी राग राग म्हणायचे महाराज. कागा के विलवाणा केलो दिनाचा दिन, काय तुझी हिन काय तुझी हिन शक्ती झाली दिशे. लाज वाटे मना तुझा मनविता दास, तुझा मनविता दास. गोडी नाही रस, गोडी नाही रस बोलिली सारिखी. लाजविले मागे संतांची उत्तरे, कळ येते खरे कळ येते खरे तुझे कावरोनी. तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी, तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी. प्रसादा वाचुनी तुमची या विठ्ठला, प्रसादा वाचुनी तुमची या विठ्ठला. पांडुरंगा हा बोलिली सारखी गोडी नाही. जसं ऋषीमुनीनं वर्णन केलेत ना तुझं, तसं काय तुझ्या दिसना. माणसं म्हणतात ना घराची कला अंगण सांगतय. देव असं जा विचारायची देवाला. देव ही आनंदानं. खरं सांगू का, त्याच्या पुढचं एक वाक्य सांगायचंय मला. आता तुकोबारा एवढ्या गप्पा मारायची हे सगळं झालं, पण तुकोबाऱ्याच्या अगोदर जिजाबाईला देवानं दर्शन दिलं हे खरं आहे. म्हणून चला असं उलट कस काय, निवडणुकीला उभा न टाकता कस काय निवडून आलो, असं कस काय. त्याच्या पाठीमागचा भाव आहे. तुकोबारा देवाचे भक्त होते, पण भक्ताला सुद्धा मदत करणारा जो आहे त्याला देव अगोदर त्याच्यावर कृपा करतो. म्हणून कीर्तन सांगणारे असतील, गायक असतील, वादक असतील, सप्ताह कमिटी असेल, यांना अगोदर देव दर्शन देत नाही. मग जो इथलं झाडून वगैरे काढून जातो ना, जो समोर काम करत नाही, मग कोणी पकवाजाचं पीठ तिंबून देत. मी नेहमी सांगतो बरं का, माझं कीर्तन म्हणजे रेडीमेड कापडाचं दुकान आहे. मला थोडा हसवायचा छंद आहे, पण ते वातावरण असं दिसत नाही. पण काही जणाला किती बी हसवा, शेवटपर्यंत तोंड असंच राहतंय का. तुमच्या एकट्याचाच ऊस राहिला का जायचा. जरा हसत खेळत राहायचं. काय गॅरंटी ती 6व्या सप्त्याला जिवंत राहू म्हणून, काय गॅरंटी. देवाच्या दरबारामध्ये पकवाजाचं कणिक टिंबून देणाऱ्यापासून फेटा बांधून कीर्तन सांगणाऱ्या महाराजापर्यंत पगार सारखाच आहे. तर तोंड पाहून का म्हणायत. उच नीच काही बाबा
बघा जिथं भाव आहे तिथं नतमस्तक होतो. कसं काय? रामायणामध्ये राम प्रभूची उंची थोडी जास्त आणि सीता मातेची उंची कमी. कारण तेव्हाच्या नवरीला शांडेल नव्हतं तेव्हा उंची कमी सीता मातेची. ते हार घालायला पोचतच नव्हतं. एकानं सांगितलं प्रभू प्रभू थोडं खाली वाका. राम प्रभूंनी सांगितलं कुठेही वाकावं पण सासरवाडीत वाकू नये. असे तैट ते कपड्याच्या दुकानापुढे असे राहतेत बघा. असे प्रभू तैट आहेत असे थांबलेले. लक्ष्मणाला युक्ती सुचली. लक्ष्मणजी गेले राम प्रभूच्या चरणाला मिठी मारली. प्रभू अरे लक्ष्मणा ओट 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 ओट. ते उठ उठ म्हणायला खाली वाकले आणि सीता मातेकडे बघून म्हणू लागले माते आता हार घाला. दृष्टांत संपला माझा. राम प्रभू वाकले भावापुढं म्हणजे लक्ष्मण भावापुढं नाही भक्तिभावापुढं. इथं भक्तिभाव महत्वाचा आहे. परमार्थामध्ये यालाच महत्व आहे. तुम्ही संपत्ती कमी अजूनही आता डोपे सर आहेत सगळे कलाकार मंडळ आहेत. एक बोलू कला अजूनही गरिबाच्याच घरी जन्म घेते. कला शेताचा सातबारा बघून त्याच्या घरी जन्माला येत नाही. कला त्याचा बंगला बघून जन्माला येत नाही. गरिबाच्या घरी कला जन्माला येते आणि त्याला श्रीमंत बनवते. बरं आहे अजून कलेमध्ये वशिले लावता येत नाही. याच्यातही जर वशिला चालला असता तर पुढारी लोकांनी इथंही आम्हाला जमू दिलं नसतं. विठाला कुंडलिका वरदे आणि ही संपत्ती कमवायला आपण एवढे डोकेबाज. आता ते गावात सप्ताह चालू आहे ना. गावात सप्ताह चालू असताना एखाद्या कमिटीतल्या माणसांनी म्हणले अहो सप्ताह चालू झालाय 3रा दिवस आहे चला 1 तासभर विना घ्या. चला विना घ्यायला माणसं नाही चला. म्हातारं म्हणते हा तसलं आपल्याला सांगू नका. 20 किलोचा नातू घेऊन अख्ख्या गावात बोंबलत फिरतय आणि त्याला विना घ्यायला लाज वाटते. पण पुढचं वाक्य ऐका. नातू घ्यायला ताकद लागते पण विना घ्यायला पुण्यच लागतं एवढं लक्षात ठेवा. त्याच्या पाठीमागं पुण्याचा साठा पाहिजे ना. तो का म्हणे होता ठेवा तो या भावाचा पडला भाऊ तसं करू ताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. पूर्व पुण्य ज्याचे असेल पुण्याई तोचे मुखे गाई हरीचे नाम. अहो एका मित्रानं दुसऱ्या मित्राला सांगितलं हे तुझ्याकडे मोठा मोबाईल आहे का बोट फिरवायचा. म्हणले आहे. म्हणले रेंज आहे का आहे चार्जिंग आहे का म्हणले आहे. बरं 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 फोन पे आहे का फोन पे गुगल पे म्हणले आहे. मग 500 रुपये पाठव. ते मित्र म्हणला बाकीचं सगळं आहे फक्त खात्यावर पैसे नाही. ती तसं आपल्याकडे बाकीची बंगला आहे संपत्ती आहे शेत भरपूर आहे ऊस बी भरपूर 200 टन झाला आहे. बाकीची सगळी इस्टेट आहे फक्त पुण्यरूपी बॅलेन्स नसल्यामुळं तुम्हाला इकडे यायला. पुढचं तुम्हीच बोला तुमच्या गावातले. हां एवढं बोललं की पुढच्याला लगेच लक्षात येतं. म्हणून एक सांगू इकडं मन जरी येत नसल तरी त्याला बळच आणावं मनाला. आणि एकदा जर मन इथं आलं की तुकोबारे म्हणतात ते मन परत
जरा सांभाळूनच म्हणत जावा, कारण पुढच्याला काही घेणं नसतं आपला आवाज खराब झाला की. अहो म्हणून आवाज बिचाऱ्याचा बसलाय हो, असं म्हणत नाहीत लोक. लोक म्हणतात मग वरचं कशाला खावं. लोकाला काय घेणं नाही. लोक उलट सांगू का, आता पकवाजानं मृदंगाचार्यानं आपली बोट सांभाळावे. बोट गोड मृदंग वाजवतात, पण बोटाला जर काय झालं तीच माणसं म्हणतात नाही त्यांच्या बोटाला लागलं आपण दुसरा बोलू. नाही बोट आपण सांभाळलं पाहिजे. मग अगोदर दुसऱ्याला सांगू नका, आपुली आपण अगोदर आपला परमार्थ, आपल्या हितासाठी आपण आपला परमार्थ सांभाळला पाहिजे. आणि मग जर आले तर त्यांचं भाग्य आहे, नाही आले तर एक सांगू, लोक ते तुकोबार आहे. लोक फक्त कामापुरते हे लक्षात ठेवा. तुकोबारा वैकुंठाला जात असताना काही लोक तिथं तुकोबार यांच्या जवळ आली. तुकाराम महाराज, तुम्ही वैकुंठाला चाललात, आमचं काहीच मत नाही, मग फक्त एक काम करा, आम्हाला आशीर्वाद देऊन जावा. बघा लोक, आमचं काय मत नाही, तुम्ही खुशाल निघा, फक्त आम्हाला आशीर्वाद द्या. तुकाराम महाराज म्हणले मी आशीर्वाद देऊ? म्हणले हो. मग तुकाराम महाराजांनी आशीर्वाद दिले. कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद, घ्या माझे वचन जसा तुमचा कर्म असेल तसं देव तुम्हाला आशीर्वाद देईल. कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण. म्हणून काही महिला म्हणतात बघा, सासू काही जण म्हणतात, महाराज एवढं करून काय सून सांभाळत नाही. फक्त तिच्या कानात जाऊन एवढंच म्हणायचं, तू बी सांभाळतीस का? निम्मा फ्यूज तिथंच ही होईल म्हातारीचा. का जगी जीवनाचे सार घ्यावे जाणानी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. फक्त एवढंच म्हणायचं, तूही सांभाळतीस का? आता काही जण काय केलेत माहिती का, याच्यात सुख लागाव म्हणून भावाचीच केलते. सुख लागाव म्हणून भावाचीच मुलगी आपल्याला सून म्हणून केले. खरं सांगा महिला मंडळ, सुख लागाव म्हणून का दुःख यावं म्हणून? सुख लागाव म्हणून. जिनं केल्या का तिला सकाळी जाऊन विचारा कस आहे. ती म्हणते अजून कुणाची बी करावं ग, पण भावाची करणे. हिला बी बोलायला येईना आणि त्यालाही बोलायला येईना. सुखासाठी किती माणसं प्रयत्न करतात. ऐका, या शरीराला सांभाळण्यासाठी किती माणसं प्रयत्न केले. या शरीराला सांभाळण्यासाठी पायात काय मोडू नये म्हणून चपला चांगल्या घेतल्या, शरीर सुंदर दिसावं म्हणून कपडेही चांगले घातले, चेहरा फ्रेश दिसावा म्हणून महिन्याला जाऊन पार्लरमध्ये मेकअप करणारी आहेत. सगळं व्यवस्थित आहे, पण याला किती सांभाळा, एक दिवस जाळायचा हे ध्यानात ठेवा. म्हणून याच्या सुखासाठी किती आपण बंगला का बांधला की याला ऊन वारा पाऊस वगैरे हे लागू नये म्हणून ना. संरक्षणासाठी पत्रे होते, नको उन्हाळ्यात गरम होते, स्लॅब घातला. म्हणले कूलर घेतला, नको खालची हवा, मग एसी लावू, नाही तेवढं केलं. म्हणले खाली झोप येत नाही चटईवर, मग दिवाण घेतलं. म्हणले गादी चांगली पाहिजे, मग 9,000ची गादी आणलं. अरे गादी विकत घ्याल पण झोप विकत घेता येत नाही. बाकीची सुखाची साधनं तुम्हाला विकत घेता येतात, पण सुख विकत घेता येत नाही. आता काही फॅशन निघाली अलीकडं, देव नाही म्हणणाऱ्याची फॅशन निघालेली आहे. माझं एक सांगणं आहे, त्यानं दिलेलं तोंड बाजूला ठेवून मग म्हणून दाखव देव नाही म्हणून. त्यानं दिलेल्या काय सांगावं आताच्या युगाला, काय सांगावं.
दिसतात ते मायबाप कळत नाही, न दिसणारा देव कवा कळणार आहे समाजाला. विठ्ठल कुंडलिकावर रे ज्ञानदेव विठाला 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 विठाला. हो, काही अभ्यासक आहेत, पण अभ्यासक आहेत. सर्वम खल्विदम ब्रह्म, सगळ्यामध्ये देव आहे, पण सगळेच पाया पडण्याच्या योग्यतेचे आहेत का? सगळेच पाया पडायच्या योग्यतेची नाहीत. तुम्ही म्हणताल असं कसं काय? ऐका, तुका म्हणी सर्प विंचू नारायण वंदावे दुरून शिवू नये. उदाहरण दिले तुकोबार यांनी. सापामध्ये आणि विंचवामध्ये देव नाही का? सर्वम खल्वी, सगळ्यामध्ये देव आहे म्हणले तर मग सापामध्ये आणि विंचवामध्ये कसं काय नाही? देव आहे त्यांच्यातही. तुका म्हणे सर्प विंचू नारायण, पण त्यांच्यात देव आहे म्हणून ते हातात घेऊन पाया पडायचं नाही. वंदावे दुरून शिवू नये. हा, मग त्याच्यामुळं एखाद्याची वागणूक वाईट आहे, एखाद्याचे गुण वाईट आहेत, त्यालाही देव मानायचं, पण लांबून. काही कपटी माणसं असतात, कपटी माणसं बुद्धिमान असतात थोडे. तुम्ही म्हणताल असं कसं काय? बुद्धिमान असतात, कपटी माणसं बुद्धिमान असतात. पुढच्याला कसं काय गारीत घालायचं हे त्यांच्या लक्षात येतं. कपटपणानंच तुकोबाऱ्यांना आंघोळ घालायचं ठरवलं होतं. कोण? शिवबा कासाराची पत्नी. माझ्या पतीला वेळ लावलं भजनाचं, याला आदल घडवते. तुकोबाऱ्यांना घेऊन गेली. महाराज गेले, पाया पडायला गेली. आणि पाया पडायला गेल्यानंतर काही सोबतचे होते. महाराज या आपल्या शिवबाच्या मंडळी बरं का. वा वा वा. महाराज ती म्हणू लागली कपटी भावनेनं, ती म्हणू लागली, महाराज काही करा, गरीबाच्या घरी उद्या स्नानाला या. जिथं जन्म झाला ज्या कीर्तनकाराचा त्याची किंमत गावात राहत नाही. एखादा वादक गावातला आहे त्याची किंमत गावात राहत नाही. एखादा गायक गावातला असेल त्याची किंमत गावात राहत नाही. एखादा व्हिडिओ शूटिंगवाला गावातला असले तर दुसरीकून आणून लावल, पण हे न गावातलं लावत नाही म्हणणं. माईकवाला गावातला असू द्या, ती गावातलं कवा लावत नाही, दुसऱ्याला डिमांड देत. हे असंच आहे, गावातल्याची किंमत गावात राहत नाही. तसं देहूत जन्म झाला तुकोबांचा, पण तुकोबाऱ्याची किंमत देहू गावाला कळाली नाही. लोहगावच्या लोकांनी आनंद लुटला. महाराज चला स्नानाला. तुकोबारे सरळ अंतकरणानं तुकोबारे शिवबा कासाराच्या घरी गेलेले आहेत. देहावर ममत्व नाही. ते गळ्यातला हार होता, त्या हार खुंटीला अडकावून ठेवलेला तसाच. तुकोबारे महाराज इथं बसा. तिनं उकळतं पाणी केलेले. तुकोबाऱ्याच्या मनात काहीच नाही. तुकोबाऱ्या पांडुरंग परमात्म्याचं चिंतन करत बसलेले आहेत. हिच्या मनात कपटी भाव तुकोबाऱ्यांना जाणता आला नाही का? कपटी नाही जाणता येत, कारण वरची पॅकिंगच तशी असते त्यांची. उकळतं पाणी त्या पक्कडनं त्या चिरगुटानं कपड्यानं असं धरलेले. गरम गरम पाणी तुकोबाऱ्याच्या अंगावर वतलेले आहे. मग तुकोबाऱ्याने धावा केला पांडुरंग.
जडे माझी काया लागा गावरे देवा माया बाबा माया बाबा माझी काया लागला माझी काया जळे माझी काया लागला ओ नवा धावरे केशवा माये बापा. पांडुरंगाला प्रार्थना केली. पांडुरंग परमात्मा आले. बघा सर्व व्यवस्थित झालं. पण ज्या माऊलीनं कपटपणा केला होता तिच्या सर्व अंगाला कुष्ठरोग झाला. कोड फुटल्यासारखं झालं. शेवटी तुकोबाऱ्यांना शरण जाऊ लागली. पण शरण जायच्या अगोदरच मंबाजी आपले रामेश्वर शास्त्रीनं सांगितले. त्यावेळेला रामेश्वर शास्त्रीला हे लक्षात आलं होतं तुकोबाराय कोण आहेत. रामेश्वर शास्त्रीनं सांगितलं आता एक झाली चूक झाली, पण म्हणले याला 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 विलास काय, कुष्ठरोग झाला काय, याला विलास काय. मग सांगू लागले एक काम कर, जिथं तुकोबाऱ्यांना आंघोळ घातलीस ना, स्नान घातले ना, तिथली चिखल जी आहे ते तुझ्या अंगाला लाव, म्हणजे ते व्यवस्थित होईल. व्यवस्थित झाला. तुकोबाऱ्यांना स्नान जिथं घातले तिथले चिखल लावल्याबरोबर सगळा रोगच निघून गेला. अहो ते आंघोळीचं पाणी होतं. इथं फक्त तुकोबाऱ्याचं नाव घेतलं तर यम सुद्धा थरथर कापतोय. तुकाराम तुकाराम ओ तुकाराम 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 नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम. ओ धन्य तुकोबासवर समर्थ, धन्य तुकोबासवर. नाम घेता नाम घेता कापेयम. ओ धन्य तुकाराम तुकाराम. मला ही चालच पाठवत नव्हती, मी गाणं पाठ केलं हिंदी. इतना तो याद मुझे. जुने गाणे घेण्यासारखे होते, रागही तसे होते, रागावर गाणे होते. रागावर, रागावर म्हणजे असं रागावर नाही, पेटीच्या रागावर, रागावर गाणे होते. ते शिवरंजनी राग पाठ करायचा होता. मी शिवरंजनी पासून पेटीला सुरुवात केली, मग ते गाणं पाठ करावं लागलं मला. मेरे नैना आ आ आ गाणे घेण्यासारखे होते. आता काय गाणे निघालते ती परवा. ते गाणं कोणचं रे ती, असं कोणतं, पुष्पा पुष्पा. आणि ते पुढचं एक वाक्य निघाल त्याच्या, काय झुकेगा नाही साला.
हे कोणचा राग आहे की कोणता ताल ती त्याचं त्यालाच माहिती. नाही नाही, संगीत कला है ईश्वर की, हर सुर में बसे है राम, रागी जे सुनाय रागी निकट रोगी को मिले आराम. संगीत संगीत असलं तर दुधात साखर आहे. एखाद्याला म्हणा तुम्ही, जर आपसुर असेल ना ते, एखाद्याला म्हणा हो जरा स्वरात म्हणा, तुम्हालाच कळणार माझं नीट आहे, सदा असंच म्हणता हो. हे असंच महाराज. म्हणून भजनात सांगू तुम्हाला, ज्याला आवाज आहे त्याला स्वर नाही, ज्याला स्वर आहे त्याला आवाज नाही, ज्याला दोन्ही आहे त्याला पाठ होत नाही, ज्याला सगळं येते ती इकडे येत नाही. आता डोपे गुरुजी ते गुरुजी शिकवतात, त्यांना दोन्ही जमतं. काही जणाला पकवाज लावता येतो पण वाजवता येत नाही, काही जणाला वाजवता येतं लावता येत नाही, काही जणाला दोन्ही येतं कवाच टायमावर येत नाही. हे चालतच आलंय. आता भजन करी लवकर का चालू, आता उगा लवकर टायमिंग आहे म्हणून बरं गावात संस्था आहे, गावात संस्था आहे. एक सांगू, एवढी लेकरं तुम्हाला बाहेरून आणायला 7 दिवसाचा खर्च मिनिमम 40 ते 45,000 रुपये लागले असते. पण गावातल्या या लेकरामुळं गावात दुसरे टाळकरी आणायची गरज महाराज. हे भाग्यवान आहे. हे तर खरी ही इस्टेट आहे गावाची, इस्टेट. याच्यातले 5-6 जरी गावात राहिले तर कायम टाळ वाजते गावात. आता ह्याच्यातले काही पुण्याला जातील, काही मुंबईला जातील, कोण सैराट करल, कोण काय, कोण पण 5-6 तरी. पण एक सांगू, हे सगळे लेकरं जे टाळा घेऊन थांबले, कुठेही जाऊ द्या, पूर्ण भारत देशात कुठेही जाऊ द्या, पण ही लेकरं वाया जाणार नाहीत ही गॅरंटी इथली. कारण एवढ्या वयात उभं राहू द्या नको. माझ्या बी जीवाला लागला कसं तरी. ते काशीमध्ये अर्धच पिटवून पाण्यात टाकतेत बघा. उगत तसं कशाला अर्ध पेटवायचं आणि पाण्यात टाकायचं तर पूर्णच टाकायचं. मग विठाला कुंडली कवर दे ज्ञानदेव ओ कपट भावनेनं तरी केली तरी तुकोबाऱ्याने स्नान जिथं केली तिथला चिखल लावल्याबरोबर नीट झाली. खरं सांगू, त्याच्या पुढं छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा आपलेच लोक कपटीपणानं बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांना आपलीच लोक कपट भावनेनं छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा घात करायला टपलेले होते. पण असा राजा झाला दुश्मनाचा सुद्धा विश्वास छत्रपती शिवाजी महाराजावर होता. असे राजे मागही भरपूर झाले आणि पुढेही भरपूर होते, पण छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी करणारा राजा एकही पुन्हा होणे नाही. छत्रपती शिवाजी महाराज ते शिवाजी महाराजच, त्याला पुढे च लावलेलं आहे, दुसरा पुन्हा होणे नाही. गायनाच्या कलेमध्ये लता दीदी ती लता दीदीच फक्त असं म्हणू शकतो, ती दीदी सारखं गाते, पण दीदी नाही ना, ती वेगळीच आहे. अशी लकफती गाण्याची. नाम गुंजाएगा चेहरा बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान है, घरे याद रहे. दीदीचा आवाज होता तसा. आमच्या बरोबर एक रंगात तात्या होते, वारले ते. त्यांना मी विचारलं, तात्या दीदीचा आवाज किती चांगला आहे, किती सुंदर आहे. ते म्हणले हाय, पण आपल्या भजनातल्या बायाच्या मागच. आता ती दीदी कुठं, ही दीदी कुठं. महाराज भजनात बी असंच झाले. डोपे गुरुजी सांगू का, भजनात बी असंच झाले. ज्याच्या घरी जागर आहे का, ज्याच्या घरी जागर आहे त्याला भजन करे अगोदरच म्हणतात विमल बी आण बघ. म्हातारा म्हणतं एक बिडी गट्टा आण, एक म्हातारी म्हणते पान बी आण, चांगले पान. अरे ह्याच्यासाठी भजन आहे. तो कोबाऱ्यांचं भजन होतं. तुका म्हणे जीव थोर झाले सुख, नाठवे भूक ताण काही, नाठवे भूक ताण काही, नाठवे भूक ताण
तुकोबारांचं भजनच असं होतं. तुका म्हणे जीव थोर झाले सुख ना आठवे भूक तहान काही. मग आपल्यालाही तसंच आहे ना महाराज. सगळं भजनाचं साहित्य भरपूर आहे, कशाची कमी नाही. माईक सिस्टम तर अशी आहे, सर्व सर्व चांगलं आहे. मग आपला अभंग झाला का सध्याची भजन करी, आपला अभंग झाला का आलोच आलोच. आणि त्याच्यात असा भजन करी असावा त्याला एकच अभंग पाठ राहावं, एकच. आणि त्याचा पाठ असलेला अभंग तिच्या अगोदर दुसऱ्यानं कोणतर म्हणावं, मग त्याच्या पुढे माईक ठेवायचं का म्हणा. त्यानं ऍक्शन लय बाहेर काय की मला खोकलाच लागलाय, तुला उचलायला पाहिजे खोकला. पाठ कर ना दुसरं थोडं. अवघड झाले सगळं. काही पत्रकार मंडळी आताच्या भाषेत, काही चिकित्सक तुकोबाऱ्यांच्या जवळ गेले. महाराज महाराज आम्ही प्रपंच भरपूर केलोय, संसार भरपूर झाला, पण तुम्ही त्याच्यातले जाणकार आहात. कारण तुकोबाऱ्यांच्या 3 अवस्था आहेत. संसारी तुकोबार आहे, साधक तुकोबार आहे आणि सिद्ध तुकोबार आहे. तुकोबाऱ्यांनी संसारही केले. संसार असा एक सांगू, तुकोबाऱ्यांचा परमार्थही बेसूर झाला नाही, संसारही बेसूर झाला नाही. दोन्ही स्वरात होतं, स्वरात होतं. आपलं दोन्हीकडेही आपसूर आहे. शेतातही आपसूर, म्हणजे कांद्याचं रोप टाकतानाच म्हणते कांद्यावर फटफटी घ्यायचं आहे. अजून बी आणायचं लातूरून, बी आणून वापा केलं, रोप टाकलं, ते बी टाकलं, रोप वापलं, ती बी वापलं एकदम पातळ. तिच्यात अख्ख्या शिरशीचे कुत्रे नाचले रोपात. राहिलेलं तेवढंच लावलं. तो म्हणला जाऊ दे आता, लावलं. पण लावतानाच विचार केलं 70 गट्टे तर निघतात कांदे. किती? 70. कांदे निघाले 7च गट्टे. तिच्यातले 2 गट्टे 2च गट्टे चांगले, 5 गट्टे चिंगळ्या. ती एक गट्टा गोड बोलून मिहुनीनं नेली, एक गट्टा दारोडी मित्र होता त्यानं एक नेलं. 5च गट्टे. तो म्हणला आपल्या लातूरला भाव लागणार, हैदराबादला नेऊ भाव लागते. न्याला भाडं लागलं 1300 रुपये, पट्टी आली 350 रुपये. हे आपले संसारातले. आपला संसार बी आपसूर आणि परमार्थ कसा आपसूर. परमार्थ म्हणजे च्याचे भगणं आलं, च्या झाला कळालं, घ्या रे भजन. हे परमार्थ असंही नाही. तुकोबाऱ्यांचं दोन्ही आपसूर नव्हतं, दोन्ही स्वरात. काही चिकित्सक तुकोबाऱ्याकडे गेले, म्हणले तुकाराम महाराज पाया पडलेले आहेत. महाराज महाराज आम्ही संसारही केला, पण संसारात कुठं सुख दिसना. तुकाराम महाराज म्हणले मग त्याच्यात माझं काय. महाराज तुम्ही अभ्यासक आहात आणि विशेषतः जगद्गुरु तुका अवतार नामयाचा अशी कीर्ती आहे तुमची. जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर आम्ही वाचलोय. खरं सांगा महाराज, आम्ही आशेनं तुमच्याकडे आलोय. संसारात सुख नाही का हो महाराज. तुकाराम महाराज म्हणले आता सांगावं लागल, संसारात सुख नाही का. तुकाराम महाराज म्हणले मी कधी म्हणलोय नाही म्हणून, मी कधी म्हणलोय का सुख नाही म्हणून. म्हणले हाय, हो आहे. मग तुकाराम महाराज सांगा संसारात नेमकं सुख किती आहे सांगा. मग तुकोबारे सांगतात
आपल्याला माहिती आहे. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. हां म्हणजे रोळपट्टी आहे, वरून गेल्यालाच बरं आहे, नाहीतर पुन्हा असं निमित्त नको वरी धुकं होतं म्हणून इमान कडला गेलं असं हो नये. ऐका, सुख पाहता जवा पाडे. तुकोबाराय आता सांगू लागले, तुम्हाला सांगू का संसारात किती सुख आहे? म्हणले सांगा ना महाराज. मग सुख पाहता जवा पाडे, जवा पाडे सुख. फक्त जवसा एवढं सुख आहे, जवा एवढं सुख आहे. त्या राशीतलं तिसरं घ्या, ज्वारी एवढं सुख आहे, तांदळा एवढं सुख आहे, मोहरी एवढं सुख आहे, आणि दुःख पर्वता एवढे संसारात. वा, एक म्हणलं असं एवढं अवघड? हो तसंच आहे. किती उदाहरणं सांगू. मागही एकदा कीर्तनाला आल्यावर उदाहरण सांगितलं मी. हां झालं. हां मागही सांगितलं, इकडं आहे का. जरा देवाचं सांगितलं तर लगेच मावा पडल्यावर झाले बघा. जरा कॅशेट पलटी करतो थोडं. ऐका, सुख पाहता जवा पडेन दुःख पर्वता एवढे. आता ऐका पुढं. एकाच्या पाठीमागं वाघ लागला, वाघ. आता वाघ लागल्यावर का मोबाईलला स्टेटस बघत थांबला असेल? कुत्रं भुकलं तर माणसं दुसऱ्या गल्लीनं जातात. वाघ लागला, वाघ जाऊन एका विहिरीत पडला. खाली नाही पडला, त्याच्या साईडला एक वडाचं झाड होतं, त्या पारंब्याला असं धरलं आणि याला धरून आपण वरी जावं. ते वरी जायला निघाला तर वाघ काठावर येऊन थांबला. हा, तो म्हणला आपलं काय खरं नाही. शीर्षेचा काल आणि माझी पुण्यतिथी एकाच दिवशी येते. मग वरी जाण्यात मजा नाही. मग खाली उडी मारू, खाली बघायला गेला, भला मोठा नाग. तो म्हणला आपलं काय खरं आहे, लोक वरीच घेत नाहीत आपल्याला. मग तिथंच थांबू. तिथं तर कुठं सुख आहे. ज्या फाट्याला धरलं त्याला होता आज्ञा मावाळ. मग ते फाटा हल्ला, मग सगळ्या माश्या उठल्या. मग आता सगळ्या माश्या उठल्यावर काय हरिपाठ म्हणले असतील, चावू लागल्या. पण तिथंही त्याला सुख वाटलं. का? ते म्हावाळाचा गड्डा फुटला आणि थोडं मध होटावर पडलं होतं, तिथंच मिटक्या मारायचा. वा, काय मजा आहे. आपण अशाच मिटक्या मारतोय सोयाबीनची पट्टी आल्यावर, ऊसाचं बिल आल्यावर, लॉटरी लागल्यावर, किराणा दुकानदारानं उधारी मागितली, आखी गेली सगळी. हा झाला दृष्टांत. ऐका, तेवढंच मजा. वा, काय मजा आहे म्हणू लागला. पण सजा बघ ना, ही झाला दृष्टांत. आता चांगले विद्वान जे आहेत त्यांच्यासाठी सिद्ध म्हणजे कोण, नाग म्हणजे कोण, ते माशा म्हणजे कोण, नीट ऐका. म्हणजे अभंग कळल. वाघ म्हणजे ज्याच्याकडून आपण पैसे घेतलं, उसने गुगल पेनं घेतला असेल, फोन पेनं घेतला असेल, नाहीतर कॅश घेतला असेल. ज्याच्याकडून पैसे घेतलं त्याला म्हणलो होतो आपण 2 दिवसात देतो. सध्या पैसे बुडवणारी लोक भरपूर आलेत. पैसे देताना थोडं सावध. सावध. उसावर देतो, बिल आल्यावर देतो, बिल आल्यावर देतो, बिल आल्यावर देतो. 85,000 लोकांचे पैसे उपसले महाराज. 85,000 रुपये, 5-6 जणांचे पैसे. 85,000 आणि ऊस किती होता? 14 टन. लोक देतात तर विचार. चला, पैसे त्याच्यावर सांगतो ना. गुगल पेनं, फोन पेनं, कॅश पैसे घेतले. पैसे घेतल्यानंतर 2च दिवसानं तो माणूस दिलेला चौकात भेटावा. पैसे 2 दिवसात देतो म्हणलं तर पैसे असं कुठं राहते का पैसे? ती झाला वाघ. तिच्या भीतीनं घरात बसाव तर नाग. मीठ नाही, मिरचू नाही, गॅस संपलाय, फेरन लावली नाही, मिठाचा पुडा नाही, तेलाच पाकिट नाही, मसालपुडी नाही, ही झाला नाग. आणि या दोघाच्या भीतीने एका रूम मध्ये बसावते मावाळाच्या माशा. पप्पा मला कुरकुरे, पप्पा मला बिस्किट पुडा. याच्यातून जो बाहेर आला तो खरा सुखी. आता सुख किती आहे? जवा पाड, पण दुःख पर्वता एवढंच ना. फक्त सुख भेटल, सुख भेटल. आज लागल, उद्या लागल, परवा दिवशी सुख लागल, ऊस गेल्यावर सुख लागल, बिल आल्यावर सुख लागल, गहू आल्यावर सुख लागल, मग शाळेत गेल्यावर सुख लागल, कॉलेज केल्यावर सुख लागल, लगीन झाल्यावर सुख लागल, लगीन झाल्यावर सुख लागल, लगीन झाल्यावर सुख लागल, लगीन झाल्यावर सुख लागल. स्वर बदलतोय ना माझा? हां बरोबर आहे स्वर माझा. हां, लगीन झाल्यावर सुख लागल. इल्ला लगीन झाल्यावर ज्याचं झालंय त्याला विचारा. उग गपचूप
बरं आहे का? बरं आहे असं खुल्या तोंडानं सांगत नाही. बरं आहे. पोरग झाल्यावर सुख लागल. पोरग झाल्यावर सुख. पोरग झाल्यावर सुख का दुःख? पोरग झाल्यावर दुःख. मग झाल्या लातूरून आणून पेढे वाटलं कोण? आणि सुख म्हणाव तर तंटामुक्तीच्या अध्यक्षाकडे रडत गेलं कोण? आपणच ना. अहो किती उदाहरणं सांगू तुम्हाला. 80 वर्षाचं म्हातारी उन्हाळ्याचे दिवस ग्रामपंचायतनं खोल नाली खाल्लेलं होतं. प्रारब्धाचा भाग आहे, त्यांना लेकरूच नव्हतं. आणि म्हातारीला पडलं स्वप्नात मुलगा झाला. कितव्या वयात? 80. आपल्याला काय करायचं? झालं. म्हातारीला पडलं स्वप्नात मुलगा झाला. कितव्या वयात? 80. आणि म्हाताऱ्याला म्हणते आव जरा तिकडं सरका की पप्याला जागा पुरणा. जे म्हातारं सरकायला गेलं धाप दिशेनं आलीत पडलं. म्हाताऱ्याला उठता येईना, म्हातारीला उचलता येईना. म्हातारी म्हणली पडलो का काय लागलं का कुठं कसं करावं कुण्या दवाखान्यात न्यावं. म्हातारं कसं तरी उठलं. म्हातारी म्हणली खरंच जर आपल्याला एखादा मुलगा असता तर किती चांगलं झालं असतं. म्हातारं म्हणलं नाव काढ नको मुलाचं, कमरत लात घालीन तुझ्या. अगं नुसतं स्वप्नात आले तर नालीत ढकललंय. जन्माला आलं तर दिवसा पेटवल. म्हणून मुलानं सुख नाही, बायकोनं सुख. बायकोनं सुख. कोरोनात कळालं असेल ना काही जणाला, फिकून चपाती वाढला. खा. अहो किती उदाहरणं सांगू तुम्हाला आता हे सगळं. म्हणून तरी तुकोबारे सुद्धा तेच सांग. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध थोडा मायाचा. पुढे हुशार थोडा हे वळ. पुढे हुशार थोडा क्षणभंगूर नाही भरवसा. याचा भरवसा नाही महाराज. सगळ्याची गॅरंटी आहे, याची गॅरंटी नाही. म्हणून कुणाचे पैसे घेतलेला असेल तर काला होईपर्यंत देऊन टाका. याचा भरवसा नाही. म्हणून प्रेमानं राहावं, प्रत्येकाला चांगलं बोलावं. शेजारच्यानं जर मोठा बंगला बांधला ना, त्याच्या शेजारच्याला सुद्धा आनंद वाटला पाहिजे असं वातावरण बनवावं. पण त्याच्या शेजारचे हसत सुद्धा नाहीत. अरे त्याच्या बंगल्याच्या साईडला कधी बाज घालून सावलीत झोपायला भेटलं तर आभार मान ना. बंगला बांधला, शेजारच्यानं गाडी घेतली. कधी अर्जंट जर काय अचानक घरामध्ये काही धोका झाला तर अर्जंट शेजारीच गाडी घेतो आणि आपल्याला दवाखान्यात नेतो. महाराज उपकार माना, त्याने गाडी घेतलं तरी. संतांचं हे विशेष होतं. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ. सारखं सगळं. निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी. मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासूनी. पूजनीय गुरुवरे उज्ज्वलानंद महाराज अच्चलपेठ देवस्थान महाराज एक दृष्टांत सांगायचे. या जगात कसंही वागा, लोक नाव ठेवणारच. कसंही वागा. वरी तोंड करून चला, वरी थोबाड करून जाते म्हणते. खाली करून चला, पुढचं का गाड्या फिड्या बघा, खाली थोबाड करून असं. मग इकडं बघत चाल, माकडावनी बघत जातं इकडं तिकडं. लई बोला, नुसत्या बडबड्या, चल इथून चल, नुसतं बोलणं लावतंय. काहीच नाही बोला, काय नुसतं अभिमानी माणूस आहे, बोललं तर बोलत नाही. लेकरून नसू द्या, तोंड बघून त्याच. आणि लईच लेकर तिथं काय कुत्र्याच्या पिल्ल्यावनी सदा असंच. कसंही जगा या जगात. ते गुरुवरे उज्ज्वलानंद बाबा सांगत होते. 2 माणसं तीर्थयात्रेला निघाली. गुरुजी एक जण घोड्यावर बसून आणि एक जण गादी घेतला सोबत. 2 जण सेपरेट, ज्याचं त्याचं होतं. घोड्यावर जो निघाला आणि जो गादी घेऊन निघाला, दिवसा लोक बोलायचे काय ती घोड्यावर आहे का, ती मालक असेल, ती गादी घेतलेला नौकर असेल. आणि जिथं मुक्काम पडला ते गादीवालं गादी निवांत झाडाच्या बुडाला टाकायचं, निवांत पडून राहीन तर ठाई.
आणि घोडेवालं घोड्याला खरारा करत थांबायचं तिथे. मग लोक म्हणायची ती घोड्यापाशी आहे का, ती नौकर असल, आणि ती गादीवर झोपलेला मालक असल. तेच चाललंय जगात. नौकर मालक, नौकर मालक, नौकर मालक हे आपल्याच चालू आहे. पण मेन मालक तो आहे हे विसरलोय आपण. मेन मालक तो आहे. म्हणून तो कवाऱ्या म्हणतात त्या मालकाचं नाव घ्या. ते काय सातारकर बाबा चाल म्हणायचे. मला बाबा महाराजांच्या चाली खूप आवडतात महाराज. आता त्यांच्या पायाला लागलेल्या माती एवढा सुद्धा आपला आवाज नाही, पण आपण आपल्या पद्धतीने म्हणू. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. थोडा कमीच असू द्या. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. करे काय बोलाय मुखी नाम नाही, करे काय बोलाय बोलाय नाही, करे नाही, करे काय बोला नाही, आय करे काय बोलाय मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा. विठ्ठल विठ्ठल म्हणावे हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख हा सुख हा सुख सोहळा स्वर्गी नाही, विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा. हा जो आनंद आहे ना हा स्वर्गात नाही. स्वर्गात काय काय मी तुम्हाला सांगितलं असतो, पण मी गेल नाही अजून. स्वर्गात काय हाच खरा आनंद आहे. म्हणून तरी ज्या सुखा कारणे देव वेडावला, हा वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. हो, म्हणून तरी काही लोक चॅप्टर असते. चॅप्टर म्हणजे तिघ जण तीर्थयात्रेला निघाली. कोण? मारवाडी, शेतकरी आणि एक मुस्लिम. मारवाडी, शेतकरी आणि मुस्लिम तिघ जण निघाली तीर्थयात्रेला. जात असताना अर्धा किलोच तांदूळ घेतले. ते शेतकरी म्हणला आपल्याला एका टायमाला एवढं लागते, आम्ही चाललो घरला. मारवाडी हुशार, तो म्हणला अजून अर्धा किलो घेऊ. अजून अर्धा किलो घेतले. ते भात घातले, पण मारवाडीनं डोकं चालवलं. ऐका, भात आता घालायचं पण सकाळी खायचं. म्हणजे कसं काय? रात्री झोपायचं भात घालून, आणि सकाळी आपली आपली स्वप्न सांगायचं, मग भात खायचं. सगळे झोपले महाराज, पण शेतकऱ्याला झोप येईना. पोटातच काही नाही तर कीर्तनात तर कसं मन लागतंय. शेतकरी उठला आणि ते 1 किलो तांदूळाचा भात एकट्यानंच खाल्लं महाराज, एकट्यानंच पार केलं, आणि निवांत मग झोपला. पडून राहीन तय ठाई उगाच संताची पाय निवांत झोपला. मग सकाळी उठले. मारवाडी म्हणला खबरदार, कोण सुद्धा कुकरकडे जायचं नाही. आता मध्ये माल होता का?
नव्हता. शेतकरी गपचूप होता, असं गपचूप. मारवाडी म्हणू लागला, आपली आपली स्वप्न सांगायचं. पहिल्यांदा माझं स्वप्न सांगतो. माझ्या स्वप्नात मी बालाजीला गेलतो आणि तिथलं सोनं आणि पैसे मोजायचं काम माझ्याकडं होतं. असं मुस्लिमाला विचारलं, तुझ्या स्वप्नात? मैं 7 आसमान के आगे गया था. त्यानं तसं सांगितलं. शेतकऱ्याला विचारलं, तुझ्या स्वप्नात? माझ्या स्वप्नात महारती आलता. म्हणले, महारती गावातला गद्दा घेऊनच आला. मला म्हणला, उठलो. म्हणलं, खा भात. खाल्लो म्हणला भात. काही लोक याच्यातली चापट आहेत. तसं विचारणारे बी साधे नव्हते. तुकोबार आहे संसारात सुख जवा एवढा आहे असं म्हणता ना तुम्ही. मग तुकोबार आहे, आम्हाला एक काम करायचं आहे. काय? आम्हाला दुःख जवा एवढं करायचं आहे, सुख पर्वता एवढं करायचं आहे. मग आम्ही काय करावं? चाली सुद्धा ठरलेल्या असायच्या. ही चाल फक्त धरीला पंढारीचा प्रत्येक चाली अशा ते मॅचिंग बसवता आली पाहिजे गायकाला पटकन. कशी बसवली या अभंगाला ते ज्याला त्याला सगळ्याला जमत नाही. काही जणाला एकच अभंग शेवटपर्यंत एकच चाल. तसं नाही, ते सगळ्याला महाराज युक्ती सापडलेली आहे. म्हणून महाराज आम्ही काय करावं? धरी धरी आठवण मानी संतांचे वचन. तुम्हाला जर सुख पर्वता एवढं करायचं असेल, दुःख पर्वता एवढा आहे ना संसारात, मग सुख जर पर्वता एवढं करायचं असेल तर तुम्ही एक काम करा. काय? धरी धरी आठवण मानी संतांचे वचन. संतांनी सांगितलेले जे वचन आहेत, संतांनी सांगितलेले जे विचार आहेत, ते विचार तुमच्या अंतःकरणापर्यंत पोहोचू द्या. किती अभंग पाठ केले याला महत्त्व नाही, ते अभंग इथं किती उतरला हे महत्त्वाचं आहे. किती ओव्या पाठ आहेत याला महत्त्व नाही, एकतरी ओवी अनुभवावी हे महत्त्वाचं आहे. नाहीतर किती महाराज काय अलीकडे उगं प्रथा म्हणून आता ते एक जण आंब्याच्या झाडावर गेलं. पोरगं आंब्याच्या झाडावर गेलं ना आंबे तोडू लागलं. ते ज्याचं झाड होतं त्यानं आलं पळतच, उतर खाली उतर, चल तुझ्या बापाकडं. पोरगं म्हणलं सावकाश बोला. का बरं? माझा बाप लांब नाही, कुठं आहे? पलीकडच्या झाडावर बाप आहे. मग बापच त्या टोळीचा मुकादम. असं कसं जमल? अरे लय अवघड आहे महाराज. किती उदाहरणं सांगत तुम्हाला, किती ते एक पोरग 4 दिवस शाळेतच गेलं नाही आणि गुरुजी आले घराकडं. गुरुजी आलेलं वडिलांनी आजोबांनी बघितले, आजोबांनी. आणि आजोबा नातूला म्हणू लागले, गण्या 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 लप लप. गुरुजी आले, लप. गण्या म्हणला, गुरुजी आपलं आजोबा तुम्हीच लपा. का? मी गुरुजीला सांगितलं आमच्या आजोबा मेलते म्हणून. पोर गुरुजीच्या पुढचे येते हो लय. एका गुरुजींनी सांगितलं वजाबाकी वजाबाकी. मुलांना 5 मधून 5 गेले, किती राहिले? 5 मधून 5 वजा झाले, किती राहिले? सगळे पोरं गप्पच. गुरुजीला वाटलं हे काय कळना, दुसरं सांगावं. मुलांना ए बंड्या तू उठ रे. म्हणले काय? 5 इडल्या होत्या, इडल्या.
आणि ती 5 इडल्या जर मी खाल्लो तर किती इडल्या राहिल्या? तो मला इडल्या नाही राहिल्या, सांबर आणि चटणीच राहिली. आता अशा विद्यार्थ्याला काय महाराज? विद्यार्थी हे तसे होते. एक सांगू, आता हे संस्थेतले लेकर आहेत ना, लेकरांना तुम्हाला एकच सांगतो, तुम्हाला मी सांगायचा अधिकार माझा नाही, पण मी तुमच्यासारखा विद्यार्थी म्हणून माझा ऐका. आपल्याला शिकवणारे जे गुरु आहेत, आपल्याला टाळ घ्यायला लावणारे जे गुरु आहेत, आपल्याला अभंग पाठ करायला लावणारे जे गुरु आहेत, ते माणूस म्हणून कधी बघू नका. तो गुरु म्हणजे आपल्यासाठी देवच आहे, हे लक्षात ठेवा. कारण कितीतरी आहेत महाराज, कितीतरी आपण पाहतो एवढ्या वयाची पोरं वाया गेलेली कितीतरी, पण ह्या लेकराकडे कोणाची बोट दाखवायची ताकद नाहीये. ही लेकरं म्हणून तरी आमच्या गावातलं एक जण म्हणलं, महाराज कुठं बी कीर्तनाला जाता, गाडी रिकामी नेता पण कोणाला गावातल्याला नेत नाही. आमचं म्हातारं बसूनच आहे, नेत जावा कीर्तनाला. येड्याव का आम्ही शाट झालेली बल्ब संग ठेवायला? बल्ब चालू राहू, त्या बल्बानं जमलेल्या सुरी की मोडलं त्याच्या लय अवघड आहे. आता मला पंचांग हे सगळं कळतंय महाराज, पण कशाला सांगू, आता टाइम बी होऊन गेलाय. पंचांग हे सगळं कळतं गुरुजी मला. आता एवढ्या महिलांमध्ये 2 जण आहेत त्या बघा, मला पंचांग कळतंय. 2 जण आहेत त्या बघा, दुसऱ्याच्या घरात भांडणं लावलेले ह्याच्यात 2 आहेत त्या. नाव सांगू का मी? बरं कीर्तन झाल्यावर सांगू महाराज. अरे अनेकांच्या घाते मानिता संतोष, सुख दुःख दोष अंगा लागे. मग बाकीचं वगैरे वाटळ करत बसण्यापेक्षा धरी धरी आठवण माने संतांचे वचन. संतांच्या वचनाप्रमाणे काय अडचण नाही ना, 5-10 मिनिट पुढे गेलं तर काय अडचण नाही, जेवढी रिडिंग पडेल ते जीव. हा आता नीट आहे का? चिंतनीय माणसं, आपण आरोपी आहे, जगात कोर्ट आहे, संत वकील आहेत आणि देव न्यायाधीश आहे. जीव रूपी आरोपीनं जगत रूपी कोर्टात गेल्याशिवाय संत रूपी वकील भेटत नाहीत, आणि संत रूपी वकील भेटल्याशिवाय देव रूपी न्यायाधीश आपला न्याय करत नाही. उदाहरण आहे का? आता हसण्यासाठी मी हसत खेळत करतो कीर्तन, हसत खेळत, कारण एक प्रकारचे राहत नाहीत ना इथं. प्रकाराचे 3 तो काम नाही केले जन, एक प्रकारचे कुठे आहेत मी नेहमी सांगतो. मागही आल्यावर सांगितले दृष्टांत. ते कॅमेरा असल्यावर काही काही गोष्टी बोलायला भी वाटतात, पण ऐका, ते कीर्तन दोन्ही पद्धतीनं करतो. कारण सप्त्यात एक मॉडेल नसतं. कसं काय? आपल्या खेड्यातला माणूस मुंबईला गेला, मुंबईला, आणि तिथली रेल्वे बघितलं त्यानं, ऐरोली ते तुर्बे एवढाच अंतर धरा. ऐरोलीहून तुर्बेला रेल्वे जाते, तुर्बेहून लगेच ऐरोलीला येते. हे आपल्या खेड्यातला माणूस म्हणलं का एवढ्या डब्याची रेल्वे आहे, ही ऐरोलीहून तुर्बेला जाते, तुर्बेहून लगेच ऐरोलीला येते. मग ह्या रेल्वेला फिरून याला जागा आहे का? त्याला वाटलं स्टँड मध्ये जसं एसटी फिरते का तसं रेल्वे फिरून येत असेल. ते मुंबईतला म्हणलं तुम्ही खेड्यातले हो का? हा मी शिरशीचा. अहो ही लोकल अशी आहे, ही रेल्वे अशी आहे, हिला 2 इंजिन असतात. ही इकडेही चालते इकडेही चालते, सप्ताह बसला की इकडेही चालते, कंदोरी आली की इकडेही चालते. म्हणून मी दोन्ही पद्धतीनं सांगतो. ऐका, एक बचत गटातली मावशी रस्त्यानं चालली, ती बचत गटातली मावशी रस्त्यानं जात होती, हातात लेकरू होतं, आणि एक बैलगाडीत बसून माणूस आला. बैलाची काय झालं काय माहिती, ती येसन तुटली, बैलाची येसन तुटली. ते शेतकरी म्हणू लागला, मावशी लेकरू बाजूला घ्या मरल. मावशी म्हणली तुझ्या बापाचा रोड आहे, ये घाल अंगावर, नाही तुला कोर्टात वडले, माझं नाव दुसरं ठेव. बरेच गावात आहेत पांढरे कपडे घालून फिरणारे, पण बायकोच्या पुढे थरथरा कापते, कुई करत नाही कुई. आता हिथं बी मोह फार फिर भरपूर आम्हाला बी. हार बुके शिल्प्या, आणि घरात गेले बायको उठत नाही, पोराला म्हणते आलं बाबा, म्हणलं थिंडून उघड. आमच्यावर घेतल्यावर कसं खळखळून हसलाल ते बघा, जसं काही नाही तुकाराम महाराजाच्या चुलत्याच आहेत ह्या. मावशावल्यावर तर लई पटलं मावशाला.
ते मावशीनं म्हणले येऊ दे ना, तुझ्या बापाचा रोड आहे. महाराज बैल ऐकले नाहीत, लेकराच्या वरून बैलगाडीचं चाक गेलं, लेकरू चंगरून मेलं. त्या मावशीनं कोर्टात केस केली. यानं बी गेलं आहे का वकिलाकडं, वकील साहेब काही करा मला वाचवा. वकील म्हणला वाचितो पण 5,000 रुपये द्यावं लागेल. देतो म्हणला पण केस मिटल्यावर देतो. सगळं तयारी झाली. वकील म्हणला ऐक, तू सरकारी दवाखान्यात जा आणि तिथून मी वेडा आहे असं एक सर्टिफिकेट घेऊन ये. ते गेलं डॉक्टरकडे, त्या डॉक्टरला 50 रुपये दिलं. ते मी वेडा आहे असं त्याच्या नावावर सर्टिफिकेट डॉक्टरनं दिले. ते घेऊन आलं. म्हणले साहेब, हां साहेब म्हणले निम्मं काम झालं, अजून निम्मं काम, अजून अर्ध काम. काय? तिथं वकिलानं, दुसऱ्या वकिलानं तुला काही जरी विचारलं फक्त तू असं करायचं. तो म्हणला रोजच करतो बायकोच्या पुढं, शेताकडे जाताना बी करताना आल्यावर बी करतो. वकील म्हणला मग कागद फाडून टाक, हिच्यावरच होतंय काम. ते पिंजऱ्यात उभा केले. इकडं ते मावशी, इकडं ते गाडी घालणारा, पिंजऱ्यात उभा केले. मग ते शपथ घ्यायला ग्रंथ कोणता राहते कोर्टात? ते कोण कोण गेलत? जो कहूंगा सच कहूंगा, सच के शिवाय कुछ नाही कहूंगा. शपथ झाली. तुम्ही म्हणताल तुमची झाली ती काय वारी? नाही, ते कुदरत का कानून पिक्चर मध्ये बघितलंय. शपथ झाली. ती दुसरा वकील आला. का हो तुम्ही त्या मावशीचा लेकरू मारलात? तर म्हणले वकील म्हणलं कसल्याची गाठ पडली आज? अहो त्या मावशीचा लेकरू तुम्ही मारलात का? तर म्हणले वकील म्हणला हिच्या नादाला लागलो तर मला सोलापूरला ॲडमिट करते नेऊन. मग ते हातोडा आपटत बसलेला न्यायाधीश म्हणला पागल असेल द्या सोडून. ती मावशी इकडच्या पिंजऱ्यातून सगळं ऐकत होती. मावशी म्हणली चांगलं बोलतोय साहेब, इथं नाटकं चालू आहे तिचे. वकील म्हणला तुम्हाला कसं काय माहिती? माझ्याच गावचा साहेब, चांगलं बोलतंय. तुम्हाला कसं काय माहिती आहे चांगलं बोलतंय म्हणून? मला त्या दिवशी लांबून आरडून सांगलाल तर साहेब. वकील म्हणला काय सांगलाल तर? मावशी लेकरू बाजूला घ्या, मावशी लेकरू बाजूला घ्या, मावशी लेकरू मरल बाजूला घ्या. वकील म्हणला मग तुम्ही कसं काय घेतलं नाही? मीच म्हणले साहेब, रोड का तुझ्या बापाचा आहे का म्हणून. वकील म्हणला मावशी खपा घरला, तुझं लेकरू तूच मारलीस माहिती. त्यानं सांगत होतं बाजूला घे म्हणून. मिटली ना केस तेवढ्यातच. ते वकील आणि ते आरोपी गाडी घालणारे बाहेर आले. ते वकिलानं त्याच्या पाठीवरून हात फिरवला. म्हणले सुटलं का? सुटलं साहेब, तुम्ही करायला लावलं म्हणून सुटलं. वकील म्हणला अजून सुटलो नाही, द्या 5,000. तो म्हणला घ्या. वकील म्हणला ती मधी होतं, मधी इथं नाही. तो म्हणला मध्ये असो नाही तर बाहेर असो, माझं ठरलेलं आहे. वचन न मोडी बोली देते, तुका म्हणे तुका म्हणे वचन न मोडी बोली देते. कशासाठी सांगितलं हा दृष्टांत? ऐका, तुमच्या समोरची घटना आहे आता सांगितलेली. साध्या वकिलानं सांगितल्याप्रमाणे आरोपी वागला, आरोपी निर्दोष सुटला. तसं तुला दुःखाचं जर सुख बनवायचं असेल तर मानी संतांचे वचन, संत वकील आहेत, त्यांनी सांगितल्याप्रमाणे वाग. जर मनानं वागू लागला तर ज्ञानोबारे हरिपाठात सांगतात मनोमार्गे गेला तो तेथेची मुकाला. मनाच्या मार्गाने नको, मग पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. चला जाऊ माग घेता आम्ही. मग माणसं म्हणली पटलं तुकाराम महाराज, फक्त काय एकदा ऊस चाललाय, आता एकदा ऊस गेला, पाचट पेटवलं का खात वगैरे टाकून मग मी रिकामा झालो. येड्या नेले रात्री नेते अर्धे, बाळपण जरा व्याधे. कसं काय? अल्पायुष्य मानव देह, शत गणिले ते अर्ध रात्र खाय. मध्ये बालत्व पिडारो लक्षय, काय भजनाशी उरजते पाहेना, काय भजनाशी उरजते पाहेना.
राम राम स्मराते राम राम अल्पायुष्य मानव देह शतक नेले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पिडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पायेगा बालपण गेले नेनता तारुण्यपणे विषय वृद्धपणे प्रवर्तली चिंता सर्वांना प्रमाण पाठ आहेत. बाळपण गेलं तरुणपण गेलं करीत 8वा जन्म गेला बालपणी 80 वर्षी गेली 12 खेळताया पोरा नाना मते मग तारुण्याच्या मध्ये नमानी कोणाशी सदा मुसमुशी घोरी जायचा आठवणी वेठवणी बांधिला बालपण जरा व्याधे आता गेलंय आता होत आलं संपत आलं आता नेले रात्री नेते अर्धे मग आपली अवस्था अशी झालेली आहे सोनी तुका म्हणे पुढा तुका म्हणे पुढा तुका म्हणे पुढा तुका म्हणे पुढा घाना जोंते जैसे मोडा घाना जोंते जैसे मोडा धरी धरी आठवण आठवण धरी धरी आठवण माने संताचे वचन माने
घरी घरी आठवण घरी घरी आठवण ढबार घुमाये ढबार घुमाये विढबार घुमाये विढबार घुमाये विढबार घुमाये ढबार घुमाये ढबार घुमाये ढबार कुंडली कवर ज्ञानदेव कुंडली कवर ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान आनंद आहे ते आम्हाला नाचायला येत नाही असं आहे ते देवानं कुठं कुठं जोडा मारले काही जणांना पोपटावनी बोलायला येते बाकी येत नाही काही ऐका झाले आता कोणी उठू नका जाग्यातून बांधाबांधी झाले फक्त उचलायचंच राहिले हां त्याच्यामुळे कोणी उठू नका आता झालं 5-7 मिनिटात मोकळं तो का म्हणे पुढा घाना जुनती जैशी मुडा काय याचा अर्थ जुने लोक आहेत तोपर्यंतच हा दृष्टांत चांगला सर्वांना समजेल पूर्वीचे घणे असायचे तेलाचे बैलावरचे आणि ते बैल चलावा म्हणून ते 1 फुटाच्या अंतरावर हिरवीगार गवताची पेंडी बांधायचा तो घना काढणारा तेली आणि ते बैल जो आहे ना ते पेंडी गवत खाण्यासाठी दृष्टांत लक्षात आला की आता सांगायची गरज नाही गवत खावं 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 नुसत्या फेऱ्या लातूर जा हिच्याकडं जा ब्याच्या दुकानात जा इकडून आण तिकडून आण पेट्रोल पंपात जा पेट्रोल आण गाडी बंद पडली आहे टाक हे कर ते कर नुसत्या फेऱ्या घराकडं जा शेताकडं जा घराकडं जा शेताकडं जा कशासाठी सुखासाठी मेन मुद्दा आहे सुखासाठी फेऱ्या मारतोय ना तो का म्हणे पुढा घाना जुनती जैशी मुढा जसं त्या गवताच्या आशेनं तो बैल फिरतो ना त्या घण्याच्या भोवती तसं आपण संसाराच्या भोवती नवे त्या सुखाच्याच भोवती फिरतोय पण सुख काय आपल्याला अजून भेटलं नाही मग सुख जर भेटायचं असेल तर काय करावं लागेल धरी धरी आठवण मानी संतांचे वचन कीर्तन संपुष्टात आलेलं आहे सुंदर असं नियोजन वर्ष 29वे काय थोडी नाराजी वाटली मला आल्यावर थोडं नाराजी म्हणजे इथलं काय कमी नाही आहे कमी फक्त गावाची कमी आहे एवढी सुंदर नियोजन आहे यायला पाहिजे मध्ये बसायला पाहिजे पूजनीय मुरारी बापूंना कोणीतरी एका वकिलानं विचारलं होतं बापूजी कीर्तन प्रवचन कथा वगैरे मंदिरातच मंडपातच येऊन ऐकावं असं काय आहे का ठाईच बैसोनी करा एक अरे ज्याचं शरीर साथ देत नाही ते ठाईच बैसोनी करा एक चित्त वरचे करण्याचा फायदा त्यांना घरात बसून ऐकता यावं ज्यांना येता येत नाही वगैरे ज्याचं सगळं चालू आहे त्यांनी इथं यायला पाहिजे ना मुरारी बापूंनी सुंदर असं उत्तर दिले मला तेवढंच सांगायचं आहे आपल्या गाडीच्या टायर मधली जर हवा कमी झाली टायर घेऊन असं उभा टाकल्यानंतर आपोआप हवा टायर मध्ये भरत नाही मग त्या दुकानात जावं लागतं ते 40 ठेवायची का 45 ठेवायची मग ते व्यवस्थित तसं या दुकानात यावं लागतं इथं आलं ना चित्त व्यवस्थित इथं लागतं इकडं तिकडं मन जात नाही नाहीतर काही बसतेत कीर्तनाला झटके घरच्या कुलपाला दुधाचं झापले का नाही की दरवाजा लावले का नाही की कुलूप घातले पण वाढायलाच नाही नको नाहीतर चित्त नाही ना मी तरी ते व्यर्थ कीर्तन संपुष्टात आलेलं आहे अतिशय सुंदर नियोजन परम आदरणीय आमचे परम मित्र आमचे डोपे सर महाराज नेहमी संपर्कात आहेत सोनवतीला संत तुकोबार यांची कथा आम्ही केलो होते 7 दिवस डोपे गुरुजी वाजवायला होते मला नाही तबला तुकोबार यांची कथा तिथं आम्ही केली गुरुजींचा खूप दिवसापासूनचा संपर्क आहे आणि वाजवण्यात एक गोडवा आहे लागल तेवढंच किती येतं याच्यापेक्षा इथं काय लागतंय ती महत्त्वाचं आहे सुंदर असं वाद्य आहे महाराज
आणि नातं बी प्रेमाचे संबंध असल्यामुळं काय आहे. ऐका आता कीर्तन संपुष्ट जरा शिवरंजनीची साथ द्या बाबा. अतिशय गोड पेटी वाजवता. येता का माझ्या संग? नाही असं झालं एका गावात. ते पीटी मास्तरला मी म्हणलं येता का माझ्या संग? त्यांची बायको म्हणली नी नी नी. चला हा शिवरंजनी आ आ आ ऐका तुम्ही उगा इकडून तिकडे फिंडावा असं. मी कीर्तनात भरपूर हसवतो. माझी वैयक्तिक भावना आहे. याच्यात कोणाची आई गेली, कोणाचे वडील गेले, कोणाचा भाऊ गेला, कोणाची बहीण गेली, कोणाचं मायबापाच्या पुढं लेकरू निघून गेलं. मायबापाच्या पुढं ज्यांचं लेकरू गेलं ते मायबाप फक्त दिसायला जिवंत आहेत. मधून त्यांना चिंता असते की आमच्या पुढं आमचं लेकरू निघून गेलं. फक्त जगायचं म्हणून जगतायत. म्हणून 2 तास जरी खळखळून हसले ना तरी माझ्या कीर्तनाचं सार्थक झालं. कीर्तन ऐका. माय गेली बाप गेला, एक बाजू कायमची लंगडी राहील एवढं लक्षात ठेवा. महिला मंडळ माहेरला गेलात. 70 वर्षाची आई असू द्या, 50 वर्षाची तुम्ही लेक आहात. 70 वर्षाची आई जिवंत असू द्या, 50 वर्षाची तुम्ही लेक जर माहेरला गेलात तर 70 वर्षाची आई पाण्याचा तांब्यान भाकरीचा कुटका घेऊन बाहेर येते. माझं लेकरू उन्हातून आलं म्हणून. याचं कारण सांगतो. माय गेली बाप गेला, माहेर संपलं. म्हणून मी नेहमी प्रत्येक सप्त्यात सांगतो एवढं नियोजन सप्त्याचं करताय ना मोठ्या पत्रिका. ते निम्म पंपलेट तर ते देणगीदारानंच भरलेलं आहे. सगळं आहे. आणखीन एक करा. तुमचं लेकरू सांगतोय म्हणून करा, तुमचा भाऊ सांगतोय म्हणून. आपल्या शिरशी गावातल्या जेवढ्या लेकी बाहेर नांदायला गेल्या त्या सगळ्या लेकीला आमंत्रण द्या. सांगा बाई पाडव्याला येऊ नका, दिवाळीला येऊ नका, पण आपल्या गावातल्या सप्त्याला या बरं का. कारण तुम्ही मायबाप जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंतच लेकी येतील. मायबापाच्या नंतर काय माहिती त्यांना कोणी बोलवलं का नाही. येतील रात्री 10-11पर्यंत कीर्तन ऐकतील. मायबापाच्या समोर लेख सुखदुःखाच्या गोष्टी सांगेल. कीर्तन झाल्यानंतर 1-2 वाजेपर्यंत चर्चा गप्पा रंगतील. काला येईपर्यंत बाप उधार तरी साडी घेऊन येईल. लेकरू आलं. काल्याच्या दिवशी त्या मुलीला आई जाते, आता थांब बाळा, कपाटाच्या जवळ जाते, साडी घेते. हे बघ तुझ्या वडिलांनी आणून ठेवलेत, साडी नेसवते. खरं सांगा महिला मंडळ, तुम्ही माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या आहात. आपल्या पतीनं आपल्या नवऱ्यानं 5,000ची साडी घेऊ द्या, त्याच्यात आनंद नाही. आपल्या माय बापानं 200 रुपयाची साडी घेऊ द्या, लेक तक्रार करत नाही. माझ्या आई वडिलांनी साडी घेतली, 200 रुपयाची साडी घेऊन लेक निघाली. 2-4 वर्ष मध्ये गेले. पहिल्यांदा वडील गेले, 2 वर्षांना आई गेली. फोन आला, असा आहे आई किंवा वडील गेले. आता गोड जेवणापर्यंत लेक तिथं राहते. गोड जेवणाच्या दिवशी त्या लेकीला जेवण करून साडी नेसवून पाठवतात. ज्या दिवशी आई गेली वडील गेले तेवढं रडली नाही, पण ज्या दिवशी गोड जेवणाच्या दिवशी घराच्या बाहेर पाऊल टाकल्याबरोबर लेक इतकं रडते. आता या घरात माझं जिव्हाळ्याचं कोणी नाही. निघाली. पुढं सप्ताह आला गावातला. भावानं फोन केला, ताई आपल्या गावातला सप्ताह आहे. पहिला शब्द ती ताई म्हणते, काला कधी आहे. आई वडील असताना कधी म्हणली नाही काला कधी आहे. काल्याच्या दिवशी येईल, महिला मंडळामध्ये बसेल, सगळ्या तिला विचारतील कधी आलीस, लेकरं बरे आहेत का. पण तरीसुद्धा तिच्या डोळ्याचं पाणी बंद होत नाही का. एवढ्या गर्दीमध्ये माझ्या डोक्यावरून माझ्या गळ्याला लावून घेणारी आई दिसत नाही. एवढ्या गर्दीमध्ये माझ्या डोक्यावरून हात फिरवणारा बाप दिसत नाही. भावानं चहाला बोलवलं, 10 मिनिट चहा घेतली. जाते रे आता ताई, आजच्या दिवस मुक्काम कर. नाही रे कामं आहेत, हे निमित्त झालं.
पण ज्याच्या बरोबर मन मोकळं बोलायचं त्या मायबापाच्या फोटो तिथं घरी लावलेले दिसतात, त्याच्यामुळं त्या लेकीचं मन तिथं लागत नाही. म्हणून सप्त्याच्या वेळेला लेकीला आमंत्रण द्या, कारण माय गेली बाप गेला एक बाजू कायमची. मी रोज सांगतो, देवाची सेवा करून मायबाप कधीच भेटत नाहीत. देवाची सेवा करून मायबाप कधीच भेटत नाहीत, पण मायबापाची सेवा केल्यावर देव भेटतो, एवढं वाक्य लक्षात ठेवा. कारण आम्ही रोज फिरतो काही जणाच्या घरात पाय पुसायच्या पोत्याला किंमत आहे, पण मायबापाला किंमत नाही. किती मोठा बंगला असू दे तुझा, अख्खं गाव तुला राम राम करू दे, घरातल्या विठ्ठल रुक्मिणी सारख्या मायबापाला चांगलं सांभाळ. एवढंच हे लेकरू या सप्त्यातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. चुकून एखादा शब्द गेलेला असेल तर उदाहरण माफ करा. जे चांगलं असेल ते घ्या, जे वाईट असेल ते परत द्या. आता शेवटची एक चाल होईल, चाल झाल्यानंतर आरती होईल. आरती झाल्याशिवाय कुणी उठू नका, शेवटला बिस्किटचे पुढे वाटायचं आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम, कुंडली कवर विठ्ठल